मैं सृष्टि साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। गोंदिया जिले के देवरी तालुका के मांगडोह पुलिस दूरसंचार केंद्र में आज पुलिस और नक्सलियों के बीच झड़प में एक संदिग्ध नक्सल बंदूकधारी घायल हो गया। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया और उसे इलाज के लिए हेलीकॉप्टर से नागपुर रवाना कर दिया गया। आज एओपी मगरडोहच्या हद्दीमध्ये नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांकडून पोलीस पाठीवरती हमला झाला आणि प्रत्युत्तर दाखल पोलीस पाठीने गोळीबार केला। त्याच्यामध्ये एक संशयित जखमी झालेले आहेत। त्यांना ताबडतोब आम्ही ताब्यात घेऊन देवरीच्या रुरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती औषधोपचार केले आणि त्यांना एअरलिफ्ट करून देवरीमधून त्यांना नागपूरला ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे त्यांना पुढील औषधोपचार आम्ही त्यांना पाठवलं आहे। अमरावती में रिश्वतखोरी के मामले लगातार बढ़ते नजर आ रहे हैं। इसी के तहत सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग के कार्यकारी अभियंता एवं वरिष्ठ लिपिक ने एक सरकारी ठेकेदार के कामों के बिल निकालने के लिए पैसे मांगे थे। इसीलिए उन्हें एंटी करप्शन ब्यूरो ने रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़ा और गिरफ्तार कर लिया। आदिवासी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कळमकर व त्यांचे लिपिक श्री गुरुदेव यांनी जे तक्रारदार आहे शासकीय कंत्राटदार त्यांना त्यांचं केलेल्या कामाचं बिल काढून दिले। त्याचा मोबदला म्हणून 55,000 रुपयाची लाचेची मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने तक्रारदार आमच्याकडे आल्यानंतर सदर मागणीची पडताळणी केली शासकीय पंचांसमक्ष आणि दोन्ही आरोपी लोकसेवकांना श्री कळमकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विभाग त्याचप्रमाणे यांनी 50,000 रुपये स्वीकारले व यांनी 5,000 रुपये स्वीकारले। सदरची लाच स्वीकारत असताना पंचांसमक्ष आम्ही त्यांना रंगे हात पकडलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल गायकवाड साहेब, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। अजूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीतर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की जर कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणीही लोकसेवक जर आपल्याला पैशांची लाचेची मागणी करत असते तर कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा टोल फ्री नंबर 1064 असा आहे। बुल्ढाना जिले के जलगांव जामोद शहर में समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय और मित्रता के मूल्यों पर आधारित समाज के निर्माण के साथ साथ मानव मन को निर्दोष जीने के लिए तथागत बौद्ध का सदम को प्रेरित करता है। उसी को समझना चाहिए। समाज का युवा वर्ग गलत रास्ते पर जा रहा है, उन्हें धम्म से अवगत कराओ। इस उद्देश्य से जामोद यहाँ भारतीय बौद्ध महासभा शाखा जलगांव की उपस्थिति में 10 दिन का भव्य बौद्धाचार्य श्रामणेर शिविर का आयोजन किया गया था। वदामि तं वदेत नमो तस्सा भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि। मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, इस बात पर कोल्हापुर के सांसद तथा छत्रपति संभाजीराजे मुंबई में आजाद मैदान पर अनशन पर बैठे थे, लेकिन सरकार ने दखलंदाज लिखकर आश्वासन दिया। तब संभाजीराजे द्वारा अनशन छोड़ दिया गया और उनका स्वागत कोल्हापुर में बड़ी धूमधाम से किया गया। गडबड कोणा जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। मैं 30 साल से अलीबाग में रह रहा हूँ। यहाँ जो शांति और संतोष मिलता है वह कहीं नहीं मिलता। मुझे अलीबाग कर होने पर गर्व है। भारतीय क्रिकेट टीम प्रशिक्षक क्रिकेट स्टार रवि शास्त्री, इन्होंने अलीबाग में मराठी में दिए गए भाषण ने सभी का दिल जीत लिया। अलीबाग रायगढ़ से भविष्य में अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी तैयार होने चाहिए, इस उद्देश्य से प्रयास किया जाएगा। मेरा सहकार्य करना जारी रहेगा, ऐसी बात रवि शास्त्री द्वारा कही गई। सुशोभित कनकेश्वर फाटा अलीबाग में रवि शास्त्री चैंपियन ऑफ चैंपियन के प्रतिष्ठान का उद्घाटन कैबिनेट मंत्री नगर विकास और सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे सहित अन्य मंत्रिमंडल लोगों के द्वारा किया गया। आज सगळ्यात आधी एक रवि शास्त्री आपले ज्यांनी 1985 साली वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार मिळवला होता, गौरव मिळवला होता, त्याचं आज चौकाचा शुभारंभ झालेला. मी त्यांना रवि शास्त्री यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर राज्यपाल महोदयांनी काल आम्ही जो कायदा पास केला आहे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर विकास विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या अंडर येणाऱ्या निवडणुका यांचं वॉर्ड फॉर्मेशनचं काम निवडणूक आयोगाच्या ऐवजी राज्य सरकार करेल अशा प्रकारचा आम्ही बदल त्या कायद्यामध्ये केलेला आहे. परंतु शेवटी तो वॉर्ड फॉर्मेशनचा जो काही जे काम आहे त्याचा अंतिम मंजुरी निवडणूक आयोग देणार. त्याचबरोबर निवडणूक आयोग या तारीख जाहीर करणार, निवडणूक आयोग कार्यक्रमाची प्रक्रिया राबवणार. अशा प्रकारचा कायदा आम्ही केला आहे. त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचे संपूर्ण हक्क जे आहेत आम्ही बाधित ठेवलेले आहेत. फक्त वॉर्ड फॉर्मेशनचा जो काय अधिकार आहे तो प्राथमिक राज्य सरकारने घेतला आहे. अंतिम करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला ठेवलेला आहे. महीने की केबल बिल की वसूली के लिए एक युवक को दूसरे युवक द्वारा मारपीट करने का मामला आज सुबह सामने आया। आरोपी फरार हो गए हैं और इस मामले के आरोपी के खिलाफ खदान पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। 7-8 वाजता समजलं. तिथं गेल्यावर म्हणजे माझ्या भावावाले त्यांना समजलं फरशीचा जो दगड असते
त्याला मागून 2-3 वेळा जोरानं म्हणजे मारून खाली पडला मा भाऊ. त्याच्यानंतर मग ते तिथचे लोक होते, ते लोकांना त्याला थांबवला करून तो पळाला. नाही तर तो जीवाच्या मारायचा प्रयत्न फुल करू लागला मा भावाले, पण त्याची किस्मत आहे की तो वाचला समजलं. आणि त्याच्यानंतर त्याची आमची दुश्मनी एवढी काही नैसर्ग नाही आहे काही, फक्त एका वर्षापासून आजूबाजूला राहतो आम्ही, तर त्याच्यामुळे थोडासा वादविवाद होता. पण असं जीवानं हे मारायचा प्रयत्न करेन हे आमच्यावर कधी हे नाही होता. याला रात्री आम्ही दवाखान्यात आल्यानंतर आता आम्ही रातभर इथं असलं तर काही कारवाई असलं नाही. सकाळी असताना बी तो आमच्या घरी जाऊन शिव्या दिला असला बी तरी पण पोलीसवाल्यांनी त्यांना उचलला नाही, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. पण आता सध्या मी जेव्हा डबल पोलीस चौकीत गेलो तेव्हा त्याच्या बाद ते कारवाई केली त्याच्यावर त्याला, तर आता त्याला समजलं अटक करायचा मागेला. 8 मार्च को नाबार्ड और महिला आर्थिक विकास महामंडल के संयुक्त तत्वावधान में जिला स्तर पर अंतर्राष्ट्रीय महिला दिन का आयोजन किया गया। इसी उपलक्ष्य में विविध क्षेत्र के कार्यरत महिला, औद्योगिक महिला बचत गट का सम्मान सत्कार किया गया। इस कार्यक्रम का उद्घाटन उप जिलाधिकारी गौरी सावंत इन्होंने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के प्रतिमा को फूल माला अर्पण करके तथा दीप प्रज्वलित करके किया गया। त्याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी मिळून लढलो पाहिजे, मग ते पुरुष असेल किंवा स्त्री असेल. पण आपल्याला पुरुषांचे म्हणजे आम्हीच मोठे किंवा आम्हीच पुढे जाणार आजकाल हे पण होतंय. कौटुंबिक अत्याचारच नाही तर प्रत्येक 8 दिवसाला शनिवारला माझं मी काउन्सिलिंग घेते. पहिल्यांदा खोटं वाटेल, 5 ते 6 केसेस 8 दिवसात येतात. आश्चर्य वाटतं तर काही दिवसांनी म्हणजे अशी कशी परिस्थिती असू शकते का छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतकी भांडणं होतात आहे. हो नक्कीच आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, पण आम्ही कधी ह्या व्यवसायातून आम्हाला भरपूर काही मिळालं. म्हणजे आम्हाला ते आपलं काम मिळालं कोरोनामुळे आणि खूप मदत झाली आम्हाला या मास्क. जळगाव जाऊन मार्चचा महिला बचत गट आहे आपला. 2003 पासून आपला गट सुरू झालेला आहे सर. पण 2012 पासून आपले सफेद मुसली आणि यशोगंध आणि आवळा कॅन्डी आहे, केळी चिप्स आहे, आपले लसूण पापड बी आहे. आणि हा मनुका वगैरे आपण नाशिकहून बोलवून आपण हा पण विक्री करतो त्या. पण आपली हे यशोगंध आणि सफेद मुसळीच आहे सर पहिली सुरुवात. फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. यांनी आम्हाला अशोकानंद डोळस, देवराव भोगले आणि बंडू खंडागळे आम्हाला सांगितलं की आपले जे मुलं आहेत संजयनगरला आपल्या आसपासच्या एरियातले जे नशा करतात तर त्या सर्वांना जमा करून त्यांना पिक्चरला घेऊन जा असा आदेश दिला. आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे पैशाचा खर्च करून आम्हाला तिकीट आणि पैसे सुद्धा पाठवले. तर आज त्यांच्या राजेंद्र कुमार हेवाळे भाऊ त्यांच्या मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महानिदेशक धम्मज्योति गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नानवरे इन पर अनुसूचित जाति नीति के गबन, धन शोधन और भ्रष्टाचार सहित अन्य बात पर गुना दर्ज किया जाए। नीति आयोग के नीतिगत दिशा निर्देशों के अनुसार राज्य में चल रहे बजट सत्र में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति की जनसंख्या के अनुसार स्वतंत्र बजट स्वीकृत किया जाए। इसी तरह की विभिन्न मांग को लेकर 8 मार्च से आज़ाद मैदान मुंबई में अनिश्चितकालीन आंदोलन शुरू है। त्याचबरोबर भीमयान सोशल फाउंडेशन, अन्याय अत्याचार संघर्ष समिती, जनसंघर्ष क्रांती मोर्चा आणि मुंबईतील अन्य सर्व आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं आम्ही उद्या अमरण उपोषण जाहीर करतोय. तर तमाम महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मी आव्हान करू इच्छितो की हे जे काय सामाजिक न्याय विभाग आहे, हे न्याय विभाग सामाजिक अन्याय करणारा विभाग आहे आणि याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आझाद मैदानमध्ये एल्गार पुकारत आहोत. आणि इथून पुढच्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र करू. जोपर्यंत आम्हाला शासनाचं, प्रशासनाचं आणि संबंधित विभागाची रीतसर लेखी पद्धतीचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. मिशन चालू आहे. आमच्या अशा मागण्या आहेत की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आर्थिक तरतूद करावी
आमच्या शेड्यूल कास्टसाठी किमान 70,000 कोटीची तरतूद करावी आणि त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी 35,000 कोटीची तरतूद करावी ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्याप्रमाणे जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो निधी इतरत्र वळवला जातो, तो वळवू नये यासाठी हा कंपोनंट प्लॅनचा कायदा करावा. अशा विविध मागण्यासाठी आपण हे आंदोलन छेडत आहोत आणि हे आंदोलन उद्यापासून आमचं कंटिन्यू राहणार आहे आणि आपण अमरण उपोषणावर ठाम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के तहत 2022 में कृषि मार्ग को मंजूर किया गया है. ये कृषि मार्ग सतीश भुयार, कमलाबाई भुयार के खेत से इस कृषि का निर्माण शासन के नियमानुसार किया जाना है, लेकिन किसान बिना किसी कारण के सरकार के काम में बाधा डाल अनुसूचित विवाद पैदा कर और भूमि अभिलेख के नक्शे के अनुसार कृषि मार्ग के निर्माण पर रोक लगा रहे हैं. इसलिए हमें कृषि मार्ग बना दो, ऐसी मांग को लेकर किसान जिलाधिकारी कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू है. उपोषण करताना पेंडॉल दिसला. मोजा रेडवा तालुका बाष्टाकली येथील काही शेतकरी आहेत जे आमरण उपोषणाला बसलेत. फार एक लाजिरवाणीची गोष्ट वाटते की स्वतंत्र देशाच्या 75 वर्षातही आजही आमचा शेतकरी, ज्याला आपण बळीराजा म्हणतो, तो आजही स्वतःच्या हक्कासाठी लढतोय. तो प्रकरण मी त्यांच्या पेंडॉलला भेट दिली असता असे लक्षात आले की त्यांच्या गावात जो काही 5 कोटी रुपयाचा की 7 कोटीचा अंदाजे एक रस्ता आलेला आहे, शेतरस्ता. तो शेतरस्ता मागील 2-4 वर्षापासून मंजूर आहे, परंतु त्या गावातील 2 शेतकऱ्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालय येथे बार्शीटाकली तालुका येथील ग्रामपंचायतच्या वतीने रेडवा या ठिकाणी जो रोड मंजूर झाला, त्या रोडाला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. या शेतकऱ्यांचा विरोध या शासनाने हटवून या समस्त गावकऱ्यांना तो रस्ता लवकरात लवकर खुल्ला करून द्यावे, हेच सम्राट अशोक सेनेच्या वतीनं या संपूर्ण गावकऱ्यांना जाहीर पाठिंबा आहे. आणि हा रस्ता लवकरात लवकर शासनाने खुल्ला करून या समग्र गावकऱ्यांना रस्ता खुल्ला करून द्यावे, हेच सम्राट अशोक सेनेच्या वतीनं या प्रशासनाला विनंती. जय भीम, जय अशोका, जय शिवराय. पंतप्रधान योजनेमधून 5 करोडचा रस्ता मंजूर आहे, पण एक शेतकऱ्यामुळे तो रस्ता होत नाही आहे. आणि भूमी अभिलेख नकाशानुसार त्याच्या शेतातून रस्ता आहे, पण तो रस्ता द्यायला नकार करत आहे. आणि भूमी अभिलेखचे अधिकारी पण त्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यांच्यानुसार नकाशा बनवत आहे. तर आम्हाला नकाशानुसार शेतरस्ता देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. कोल्हापुर महापालिका कचरा घोटाला के मामले सामने आए हैं. 2 दिन पहले बीजेपी के कार्यकर्ताओं ने कचरा बावड़ा यहां के खेती में प्रक्रिया बिना किया गया. कचरा घोटाला के बारे में महापालिका उपायुक्त को निवेदन देकर अहवाल मांगा था. आज कई कार्यकर्ता उपायुक्त के कैबिन में जाकर अहवाल प्राप्त किया गया. कचरा घोटाळ्यातल्या नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल 18 फेब्रुवारी 2022ला मागूनही मिळत नव्हता. याबाबत 2 वेळा पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटूनही तो अहवाल मिळत नसल्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते सकाळी 11 वाजता उपायुक्तांच्या केबिनला येऊन थांबलेलो होतो आणि त्यांना सांगितलेलं होतं की जोपर्यंत अहवाल मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. तेव्हा आता 2.5 तासांच्या या विलंबानंतर आत्ता आम्हाला अहवाल मिळालेला आहे. या अहवालात सकृतदर्शनी असं दिसतंय
की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेलं इनडायरेक्टली अपरोक्षपणे मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणताना त्यानं जरी म्हटलं असलं की याच्यात कर्मचाऱ्याची चूक आहे, तरी प्रत्यक्षात मात्र ती कर्मचाऱ्याची चूक नाही आहे, कारण हजारो टन कचरा इथं टाकला गेलेला आहे. आम्ही महानगरपालिकेला 15 दिवसांची मुदत दिलेली होती गेल्या बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये. अजूनही 7 दिवस महानगरपालिकेकडे आहेत. त्याच्यामध्ये महानगरपालिकेनं संबंधित ठेकेदाराचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं आणि जे संबंधित दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. 7 दिवसात ती मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. मुंबई मीरा भाईंदर यहाँ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मीरा भाईंदर के वकील संगठन के अध्यक्ष एडवोकेट व्यंकट सांबळे इनके 60वें जन्मदिन के अवसर पर फुले शाहू आम्बेडकर प्रतिष्ठान में कार्यक्रम की शुरुआत माता सावित्रीबाई फुले की प्रतिमा पर फूलों की माला से हुई. यहाँ हो रही निःशुल्क कक्षाओं के लिए 120 निःशुल्क किताबों का वितरण कर जन्मदिन मनाया गया. आणि त्या पुस्तकाचा लोकांनी सांगितलं साठा, कोणी काय सांगितलं, पण मी सांगेल ज्ञानाचं भांडार सरांनी फुले शाहू आंबेडकरांसाठी दिलेलं आहे. भांडार याच्यासाठी मी बोलतो की माणसाला जगण्यासाठी अन्नाच्या भांडाराची गरज जशी असते तशी ज्ञानाच्या भांडाराची पण गरज असते. मॅडम मी सांगितलं, आमच्या आयरन लेडीने सांगितलं, आयरन लेडी मी याच्यासाठी सांगतो की खरोखर त्या आयरन लेडी उद्याच्या मीरा भाईंदरच्या आमदारी त्याच असतील, मी शाश्वती देतो. 25 वर्ष त्यांनी CAचं केलं आहे. पण कसं असतं, बहीणजी ज्यावेळेस IPS वगैरे देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस कोहिनूर देणारा जसं मान्यवरांनी ओळखलं होतं तसंच मी ती समाजसेवेची आवड, समाजसेवेची कळकळ आणि समाजसेवेचं धाडस मी लतिका मॅडमच्या इथे बघतो. कदाचित कोण मला समर्थन देईल नाही समर्थन देईल, पण मी नक्कीच सांगतो की उद्याच्या भविष्याचे आमदार आमच्या लतिका मॅडम असतील, मीरा भाईंदरच्या, कारण ते खरोखर आयरन लेडी आहे. आणि साहेबांबद्दल मी सांगतो की साहेबांची माझी समोर भेट ही 3ऱ्या वेळेस आहे. पहिल्या वेळेस आम्ही नवघर शाळेमध्ये जेव्हा आमचा बाटाचा कार्यक्रम होता त्यावेळेस साहेब खरोखर बाबासाहेबांसारखे 3 पेस घालून आले होते. मी पहिल्या वेळेसच बघितलं की खरोखर आहेत कोणतरी आमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्ती. आणि व्यंकटेश साबळे साहेबांचं त्यावेळेस बघितलं. दुसऱ्या वेळेस मी बघितलं प्रशिक बुद्धविहारामध्ये सर्व ॲडव्होकेट लोकांचं एक संघटन होतं आणि त्यात सरांना तिथंच नियुक्ती भेटली. आणि खरोखर जसं मॅडमने सांगितलं की कधी आम्ही फोन केला तर पहिल्याच रिंगमध्ये उचलणारा व्यक्ती असं असतं. काही लोक बिझी दाखवतात, स्वतःला फार बिझी दाखवतो, काय असो नको असो पण बिझी दाखवणं एक स्टेटस झालेलं आहे. पण सरांना खरोखर ज्यावेळेस फोन केला ताबडतोब बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर भेटतात, मार्गदर्शन. म्हणजे ही जी आवड आहे ती आवड बाबासाहेबांच्या प्रेरणेने म्हणा, आईवडिलांच्या प्रेरणेने म्हणा किंवा आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आपण जी ऊर्जा मला देत आहे त्या ऊर्जेतून निर्माण झाली असेल असं मी मानतो. खरं तर हा माझा 60 वर्षाचा हा खजिना आहे. जेव्हा जेव्हा मी कॉलेजमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल किंवा वकील करत असताना जे जे मला ज्ञान मिळत गेलं ते ज्ञान मी दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न मी सतत करत आलो. मी स्वतः कोकणी पाड्यात असताना तिथेही मी बुद्धविहाराची स्थापना केली. पंचशील बुद्धविहार म्हणून तिथं निर्माण झाले. तिथेही आपल्या गावाकडचे मिस्त्री लोक होते, अशिक्षित लोक होते, शिकलेले नव्हते. रविवार आला की दर रविवारी माझ्याकडे 10,000 आहेत म्हणायचे, माझ्याकडे 5,000 आहेत, माझ्याकडे 25,000 आहेत असं चालायचं. म्हणजे रविवार आणि 25,000 म्हटलं तुम्ही समजून जा. म्हणजे अशी अवस्था तिथे होती. तिथे मी सर्वांना एकत्रित करून. रायगढ़ जिलाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर ने सरकार की जन कल्याणकारी योजना का लाभ उठाकर समग्र प्रगति करने की अपील की। रायगढ़ जिलाधिकारी एवं जिला दंडाधिकारी के साथ गरुड़ छेप प्रतियोगिता परीक्षा मार्गदर्शन एवं आदिवासी कल्याण कातकरी उत्थान अभियान कार्यक्रम जिलाधिकारी कार्यालय रायगढ़ अलीबाग द्वारा क्रियान्वित किया जा रहा है। इस सप्तसूत्री योजना उपक्रम के तहत जिलाधिकारी महेंद्र कल्याणकर के हाथों पाली सुधागढ़ में भक्ति निवास में सुसज्ज ग्रंथालय का उद्घाटन, साथ ही विभिन्न प्रमाण पत्र, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना, धनादेश वितरण एवं कातकरी
प्रशिक्षणार्थी तथा मार्गदर्शन कार्यक्रम का आयोजन किया गया था। प्रशासनातील विविध योजना कार्यक्रम गावखेड्यातल्या वाडीतल्या वस्तीतल्या सामान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं सर्व स्तरावरती कार्यक्रमाची आखणी करून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आम्हाला माहित आहे की त्याच्यासाठी तर किती बारकाव्यानं नियोजनाने आम्हाला इन्स्ट्रक्शन्स येत आहेत। आपल्या सर्वांचं खरं भाग्य आहे की आपण कातकरी उत्थान योजना बऱ्याच वर्षापासून चर्चा करत होतो, परंतु त्याच्या दृश्य स्वरूपात परिणाम येण्यासाठी जी काही मोहीम आणि त्याच्यासाठीची अंमलबजावणी करून कोणत्या घटकासाठी आपण फोकस करून नागरिकांच्या पर्यंत सर्वसामान्यांच्या पर्यंत आणि आदिवासी वाडी वस्तीवरच्या वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते घटक करायचे त्याची आखून दिले आणि त्याची शब्दसूत्री सरांनी स्वतः डेव्हलप केली। आणि विशेष सांगायला म्हणतो असं किंवा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय की ही शब्दसूत्री डिझाईन करताना सुधाकर तालुका आपला हा कातकऱ्यांचा बहुल आदिवासींचा बहुल तालुका असल्यानं तिथल्या योजनांच्या आमच्याकडून फीडबॅक घेतला आणि त्याचा केंद्रबिंदू मानून ही सर्व दूर रायगड जिल्ह्यामध्ये कातकऱ्यांच्या उत्थान अभियानासाठी योजना डिझाईन केली। आणखी काही नवीन त्यांना देता येत असेल रोजगार तर ते रोजगार देऊन इथेच कसे काम केले, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल कसा होईल त्याच्यासाठी मार्गदर्शन करणे। इतर बाबी तर आम्ही करतोच, आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे महसूलचे असल्यामुळे जिल्ह्यात आम्ही इतर अनुषंगिक काम आमचे तहसीलदार आणि आमचे SDO करतातच, पण त्याच्या समवेत ज्या काही आदिवासी बांधवांना जनमानसांना आणि दिव्यांगांना हे जे काही दाखले लागतात त्याच्यासाठी म्हणून धक्का लागू नये, परत कार्यालयात चक्रा मारायला लागू नये म्हणून ही आम्ही आपल्या दारी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचून या अभियानांतर्गत आपल्याला दाखले वाटपाचा कार्यक्रम आम्ही 31 मार्च पर्यंत पूर्ण करतो। मला सांगायला आनंद वाटतोय की म्हसळा हा तालुका 100% आदिवासी कातकरी उत्थान कार्यक्रमाला सगळ्यांना त्यांनी दाखले दिलेले आहेत। आज 31 म्हसळा तालुका संपूर्ण झालेला आणि मला वाटतं 31 मार्च पर्यंत मी अपेक्षा करतो की आपल्याकडे संकल्पनेतून आलेली आहे आणि ती खऱ्या अर्थानं आपल्या सुधारणांना सर्वात जास्त त्याचा फायदा होत आहे। त्या शब्दसूत्रीमध्ये पहिला पॉईंट आहे तो बालविवाह आहे। बालविवाह रोखणे हा सर्वात मोठा पॉईंट आहे। आपण पाहतो की अनेक कातकरी बांधवांचे अतिशय लहान वयामध्ये लग्न होतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण एक दुष्चक्रामध्ये गुंतून जातं। आणि पहिल्या दिवशी आपण बालविवाह रोखण्याचा केलेला आहे, त्यासाठी आमचे सन्माननीय DYSP साहेबांनी विशेष मीटिंग घेऊन सगळ्या पोलीस पाटलांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सगळ्यांना मीटिंग घेत आहोत आणि ते बालविवाह रोखण्याचा वेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहोत। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेती विकासासाठी कातकरी बांधवांना मदत करणे। यामध्ये जवळजवळ 106 एकर जमीन आपल्याला कातकरी बांधवांना राबण्यासाठी मिळालेली आहे तालुक्यामधून, वेगळा रिस्पॉन्स मिळालेला आहे। जवळ 106 एकर जमीन आपल्याला आता कातकरी बांधव आपण गेल्या वर्षी पण प्रयत्न केला होता महाराज। नंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे दाखले वाटपाचा का आहे। आतापर्यंत आम्ही 1000 दाखले वाटलेले आहोत। अजूनही आम्ही स्वदेश फाउंडेशन असेल किंवा वातावरण फाउंडेशन असेल माध्यमातून दाखले वाटप आणि आम्ही दाखले वाटप करणार आहोत भविष्यामध्ये। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।